नमस्कार मंजल, स्वागत करतो श्रीवर्धन ब्लॉगच्या अजून एक एपिसोडमध्ये। आज आपण जाणार आहोत श्रीवर्धन एसटी स्टँडचे। तिथे जाऊन काय आहे पूर्ण तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या पहिले शॉर्टमध्ये तुम्हाला सांगून टाकतो। आज जिथे आपण गेलेलो तो श्रीवर्धन एसटी स्टँडमध्ये सीएनजी पंप चालू होते आणि हा सीएनजी पंप श्रीवर्धनच्या आसपास बेसिकली सीएनजी पंपच नव्हता। एक तर तुम्ही गोंडगरला जाल म्हणजे आफ्टर बोर्ली सोडल्यानंतर तुम्हाला वडवली गोंडगरच्या आसपास तुम्हाला सीएनजी पंप भेटतो। तो नाहीतरी श्रीवर्धन पासून 18 ते 20 किलोमीटर लांब आहे। म्हणजे तुम्हाला सीएनजी भरायचं असेल तर 18 ते 20 किलोमीटर लांब तुम्हाला प्रॉपर श्रीवर्धन पासून जायला लागायचं। प्रॉपर श्रीवर्धन मार्केट प्लेसच्या आसपास पकडा किंवा मेटकरणी आरटीआय एरियापासून तुम्ही पकडाल तर 15 ते 20 किंवा 18 ते 20 किलोमीटरचा हा प्रॉपर किलोमीटर काउंट होताच तिथपर्यंत जायचा। पण महागॅसचा सीएनजी पंपचं काम चालू झालेलं आहे एसटी स्टँडमध्ये। इथे म्हणजे आपल्याला खूप फायदा होणारच आहे या सगळ्यांबाबत। सीएनजी म्हणजे स्पेशली जे सीएनजी रिक्षा यूज करतायत त्यांचा खूप फायदा होणार आहे। सोबतच सीएनजी बाईक देखील आपल्याला आलेले आहेत मार्केटमध्ये, तर ज्यांनी सीएनजी बाईक घेतले त्यांचा देखील खूप फायदा होणार आहे या सगळ्या बाबतीमध्ये। तर म्हणजे एसटी स्टँडवरच तुम्हाला सीएनजी देखील मिळते। पण आपल्या इथे म्हणजे श्रीवर्धनमध्ये 3 पेट्रोल पंप होते। एक ईव्ही चार्जर पण झालेला आहे श्रीवर्धनमध्ये, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याची 100% कोशिश करू। एकच चार्जर आहे पूर्ण श्रीवर्धनमध्ये, एकच इलेक्ट्रॉनिक चार्जर गाडी चार्जिंगसाठी एकच आहे। तो आहे, मी दाखवणार आहे तुम्हाला तो कुठे आहे तो त्याची आपण बोलू शांतपूर्वक त्या व्हिडिओमध्ये। पण सीएनजी पंप कुठलाही नव्हता आणि आता आलेला आहे, तर म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे, कन्फर्म न्यूज आहे। मी तुम्हाला काम चालू असताना वगैरे सगळी डिटेलमध्ये सांगतो। तर चला बघूया आपण। आज आपण आलेलो आहोत, ती जागा आहे श्रीवर्धन एसटी स्टँड। ते तर तुम्ही पाहू शकता। श्रीवर्धन एसटी स्टँड एक पहिलेपासूनच खूप मोठी जागा आहे आणि या जागेचा फायदा पण देखील आपल्याला होणार आहे। इथे आपल्याला महागॅसचा इथे सीएनजी पंप चालू होणार आहे, तो म्हणजे पूर्ण श्रीवर्धनकरांसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे। श्रीवर्धनमध्ये आजपर्यंत म्हणजे सीएनजी तर इथे आहेच नाही, इथे 3 पेट्रोल पंप आहेत पण सीएनजी पंप एक पण नाही। तर या सीएनजी पंपने श्रीवर्धनमध्ये खूप लोकांना फायदा होईल